सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 13वा, श्लोक क्रमांक 21, ओवी क्रमांक 61. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. पंचभूतमय देहः केन रूपेण चार्मपं कास्मिन् लिंगे भवेत् स्पष्टं कथयस्व माहेश्वर. गिरिजामने शंकरा प्रती, हे पंचभौतिक शरीर अर्पिती कोण्या लिंगी कोण तत्व निवेदिती ते निरोपा स्वामी. आचार्यस्यार्पिता पृथ्वी गुरुलिंगार्पितं पयः शिवलिंगार्पितं तेजो वायुश्च जंगममार्पितः प्रसादार्पितं माकशं प्रणवश्च ज्ञानार्पितः एतदर्पणसाद्ववं दुर्लभं शृणु पार्वती. शंभुमने देवी एकमाता आचारलिंगासी पृथ्वी अर्पिता गुरुलिंग आणि निभ्रांत शिवलिंगी तेजते वायुलिंग जंगमी अर्पण आकाश प्रसाद लिंगी निवेदन महालिंगी अर्पिती जाण प्रणयतो ओंकार. ऐसे षडलिंगा षडत्व अर्पण त्याचा भेद जाणे तो ज्ञानी अपूर्ण त्याचे आम्ही वंदू चरण सत्य सत्य ओ देवी. विषयाः पंचभोगा ये पंचद्रिय सन्मतीयः पंचाक्षरे पंचवक्त्रे सद्भावेन समर्पितः शब्दस्पर्शरूपो सरो गन्धश्चापि हि पंचमः एते शार्मपं नित्यं निष्कामो मुक्तिभावक नरः. पंच विषयादि भोग जे पंचाक्षरी अर्पण कीजे पंचेंद्रियाद्वारे समर्पिजे पंचालिंगा मुखी पाच इंद्रियाद्वारे पाच विषयासी अर्पी प्रणव सहाव्या लिंगासी तेची लादले मुक्ती पदासी परिते दुर्लभ ओ देवी. एवं पंचाधिकं चैव पंचावक्त्रे समर्पं जानाति निर्मलो शुद्धस्तयहस्ते शिवपदम्. एवं पंचविषादी भोग पंचमुखी समर्पिजे चांग तो ज्ञानिया जाणीजे अभंग शिवपद प्राप्त तयासी. एकोण गिरिजे संतोष झाला अर्पण प्राप्त होय शिवपदाला तरी तेची पुसे शंकराला अर्पण ते कैसे. कमलिंगर्मयतको वा विषय केन हेतुना तत्सर्वं क्रमशो देव ब्रूहि मे कृपया शिव. पार्वती पुसे कैलासपती कोण विषय कोण्या लिंगा प्रती अर्पिजे कदे कती ते निरोपा परमेश्वरा. शब्दं प्रसादलिंगाय चरणलिंगाय स्पर्शनं शिवलिंगाय रूपं तद्गुरुलिंगावैरसं गन्धामाचारलिंगाय महालिंगाय ततः एतन्मुख परिज्ञानं दुर्लभं शृणु पार्वती. परमेश्वर मने उमेश शब्द विषय प्रसाद लिंगास अर्पिजे स्पर्श जंगमलिंगास शिवलिंगास रूपपय गुरुलिंगासी रस आचारलिंगासा सुगंध सुरस प्रणवतो महालिंगास दुर्लभ समर्पिजे आदरे. ऐसे समर्पिजो जाणूनी खुन दुर्लभ हो सत्य शरण त्याचे अखंड आम्हा ध्यान त्याचे चरण वंदू आम्ही. ऐसेची नेमे चालता तरी सायुज्य येतसे हाता दुर्लभ असे आचारता वीरत्रव लिंगधारीचे. यदिद्रियमुखं ज्ञानं तदिद्रियमुखेन च अनेन्द्रियेण भोवक्त्यं न भवेत् कर्म भवेत्. येथे ज्ञानिया मनीषिका सविजे जो योग्य योग्य जाणे ओजे जेथे जे भूतत्व तेथवे देईजे म्हणून धन्य तो. आन इंद्रियाचे विषय आनसी वक्तव्य नसे तो तयासी ज्याचे विषय ते त्याने त्यासी सुखे भोगिजे. जैसे अन्य स्थानीचे भूषण अन्य स्थानी लेता असा अमान्य स्थानीचे स्थानी शोभायमान दिसे साजिरे पाहता तरी एकची भोगता दुसरा येत नाही तत्वता. पार इंद्रियद्वारे भुक्त व्यक्ता भिन्न ते भोगे भिन्न भिन्न पदार्थ भोगी परी एकत्व एकची अंगी विषय अनारिसे परी निजांगी भोगता तो एकची. म्हणून जेथे जे विषय तेथची भोगीजे तेथे गुरुची भोगता जाणीजे म्हणून येर येरान लाविजे लाविता विच्छिन्न पडे. पुष्पाचा परिमळ नेत्री काय घेईजे मुक्ता फळ चरणे काय परीक्षिजे आणि मुखे एक जे शब्द तो काही काय श्रोते बोलीजे की हस्ते चालीजे काय चरणे की जे भोजन क्रिया. म्हणून येराची क्रिया येरासी न करवे करिसी सयासी ज्याचे त्याचे निकी जे भुक्ता सर्वासी श्री गुरुनाथ एकची तो. इंद्रियादिकं तं किंचित यत सुखं तप्पु पावनं
तत्प्रसादं च भोक्तव्यं तदिंद्रियमुखेन च. इंद्रियद्वारे किंचिन मात्र सुख होयते गुरुची भोक्ता देख. तो प्रसाद मानिजे विशेष ऐसा नेम असे. परिलिंग मुखे जे होय अर्पण तोचे प्रसाद बोलिजे नेमुन. लिंग मुखे विन हो जे होय निवेदन तो प्रसाद नोवे हो. मिश्रितस्य स्वरूपं मे कथयस्व माहेश्वर. परस्परं मिश्रित भावं न जानामि सदाशिव. पार्वती म्हणे ईश्वरासी ही विषय मिश्रित ती कैसी. कोण विषय कोणासी मिश्रित असे. शब्द पंचमुखायुक्त स्पर्श पंचस्मनितं रूपं पंचमाख्यातं रस पंचमित्वः गंधः पंचमसंयुक्तः मिश्रितः तत्त्वतः शृणु. यथा द्रव्यमुखं ज्ञात्वा अर्पणं तत्तु दुर्लभम. शंकर म्हणे देवीसी एकक एक मिश्रित पंचासी ऐसे मिश्रित येरासी असती तो ओ देवी. हे मिश्रित मुखे जाणोनी जो करी अपार मन तो आज्ञा दुर्लभ जान सत्य शरण ओ देवी. कारेंद्रियानिकेभ्यश्च लिंगेभ्यः क्रमतोऽर्पयेत्. निर्णयं श्रोतुमिच्छामि सुस्पष्टं भगवन् वद. पार्वती म्हणे शंकरासी कोण इंद्रिय कोण लिंगासी अर्पित निरोपाभेदासी कैसा निर्णय देवा. श्रोत्रेंद्रिय समायुक्तं प्रसादं लिंगमेव च. त्वगिर्धिमुखं ज्ञेयं जंगमस्य तथैव हि. नेत्रेन्द्रियमुखं तस्य शिवलिंगस्य तन्महत्. हृदयेन्द्रियमुखं चैव महालिंगस्य वै तथा. हे पार्वती एक ओजे. श्रोत्रेंद्रिय प्रसाद लिंग बोलिजे. त्वगिंद्रिय जंगम जानिजे चक्षु शिवलिंग ते. जीवेसी गुरुलिंग जानिजे घ्राणासी आचारलिंग ओळखीजे. मानस हृदयलिंग जानिजे ते महालिंग असे. षडलिंग षडिंद्रिय मुखे षड विषय भोगती सुखे. षटस्थळाशी भोक्तानिके प्रसाद मुखे तवी. हृदयेन्द्रिय मुखं ज्ञात्वा ऐक्यमेव प्रसादवान्. श्रोतेन्द्रियमुखं ज्ञात्वा शरणस्तु प्रसादभाक्. त्वग्गिरियमुखं ज्ञात्वा प्राणलिंगे प्रसादवान्. नेत्रेन्द्रियमुखं ज्ञात्वा प्रसादी स्यात् प्रभावक. या षड इंद्रिय मुखे करून प्रसाद भोग जाणे तो प्रसाद या पूर्ण. मानस इंद्रियाचे मुखे जाणे तो जाण ऐक्यस्थळ बोलिजे. श्रोत्रिय मुखे जाणून शब्दाते घेणे तया शरणस्थळ प्रसादी म्हणणे. त्वगिंद्रिय मुखे स्पर्श सेवेने तो प्राणलिंगे प्रसादी बोलिजे. चक्षुरिंद्रिय मुखे जाणून रूप घेणे तया प्रसादी गुळ प्रसादी म्हणणे. ही खुण सत्यशरणाची जाणे जो शिवाचाराशी अग्रगणे. जीवेंद्रिय मुखं ज्ञात्वा तत्प्रसादी माहेश्वरः. घ्राणेन्द्रिय मुखं ज्ञात्वा तथा भक्तः प्रसादवान्. जीवेंद्रिय मुखे जाणून रसे घेणे तया माहेश्वरासे प्रसादी म्हणणे. घ्राण मुखे जाणून गंध सेवने तया भक्तस्थळ प्रसादी बोलिजे. आता षटस्थल षडलिंगासी कोण्या अंगे कोण्या हस्ते कोण विषयासी कोण तृप्ती करी कोण्या लिंगासी ही खुण पुसे मनो देवी. ऐसा पार्वती प्रति शंकर भक्ती ज्ञान सांगे आचार. जे एकता वीरशैव एकाग्र प्राणे पावन होती पय. इति श्री परवारस्य सारामृत शिरगौरी संवादे वर्तत. त्याची टीका करुणी प्राकृत कृत्य मन्वत. इति श्री परमारस्य हरगौरी संवादे षडलिंग वर्णम निर्णयम निरूपम नाम त्रयोदशाध्याय समाप्तः. 98 श्लोक 40.